ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता भारतातही जल्लोष केला जातोय। पुण्यात देखील ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर जल्लोष पाहायला मिळतोय। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर भाजपकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे। हातात तिरंगा आणि भारतीय जवानांचे फोटो घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या गणपती बाप्पाच्या घोषणा सुरू झाल्या आहेत। भाजप कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ गणपतीची आरतीही केली जाते। एकंदरीत आपण जर बघितलं तर जेव्हा ही एअर स्ट्राईक करण्यात आली आहे त्यानंतर आज पहाटेपासूनच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण, सेलिब्रेशनचा माहोल संपूर्ण देशभरात बघायला मिळालाय। आणि आता गणपती बाप्पांची आरती सुद्धा केली जाते आणि पुण्यात जल्लोषाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। एकमेकांना पेढे भरवण्यात आलेले आहेत, आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे, हातात तिरंगे घेतलेले आहेत, जवानांचे फोटो घेऊन घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी दगडूशेठ गणपतीची आरती सुद्धा केली असल्याचं बघायला मिळतंय। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर खरं तर हा जल्लोष जो आहे तो आता पुण्यात केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजचा दिवस महत्त्वाचाच होता। आज मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट होणार होतं, ही चेतावणी एक दिली जात होती। मात्र आपण जर बघितलं तर थेट काल रात्री एअर स्ट्राईक झाली आहे।